नमस्कार. आपण मागच्या भागात कुंडलीतली स्थानं बघितली. आता ह्या भागात त्या घरावरून आपल्याला काय काय जातकाबद्दल कळते किंवा पाहता येते हे बघूया. कुंडलीतील पहिले स्थान. पहिलं घर हे त्या जातकाचं वर्णन करतं शरीराचं. चेहरा कसा असेल, रंग कसा असेल, उंची कशी असेल आणि शरीराची ठेवण कशी असेल. आणि ह्यामध्ये महत्त्वाचं कळतं म्हणजे कपाळ. कोणाचं कपाळ उंचवटा असतो, कोणाचं चपटं असतं, हे आपल्याला कळू शकतं. कुंडलीतील दुसरे स्थान. कुंडलीतील दुसरं स्थान म्हणजे धनस्थान. याच्यावरून त्या व्यक्तीला किती धन मिळेल हे समजतं आणि त्याची भावंडं कळतात. बोलणं, वाणी त्याच्यावरून कळते. बोलणं कसं असेल त्या व्यक्तीचं हे कळू शकतं. आणि याचबरोबर तोंड कसं असेल, म्हणजे खूप जणांना दाताची तक्रार असते, काहींचा ओठ कसा असतो, हे सगळं ह्या दुसऱ्या स्थानावरून आपल्याला कळू शकतं. कुंडलीतील तिसरे स्थान. कुंडलीतील तिसरे स्थान म्हणजे लहान भावंडे, प्रवास, लेखन, घसा आणि गळा हे तिसऱ्या स्थानावरून कळतं. म्हणजे टॉन्सिलचं ऑपरेशन एखाद्या मुलीचं करायचं आहे आणि ते जातक विचारायला आलं तर होईल का नाही होईल, का औषधांनी बरं होईल हे आपल्याला सांगता येईल. कुंडलीतील चौथे स्थान. वाहन सौख्य, वास्तुसौख्य, मालमत्ता, प्राथमिक शिक्षण आणि आई कळते आणि छातीचा भाग. कुंडलीतील पाचवे स्थान. इच्छाशक्ती, शिक्षण, शेअर बाजार, उच्च शिक्षण, धन आणि संतती संपत्ती आणि पोट कळतं ह्यावरून. कुंडलीतील सहावे स्थान. मातुल घराणं, मामा मामी कसे असतील. नोकरांचं सुख या माणसाला मिळेल का, कारण खूप जणांचे व्यवसाय असतात आणि तिथं नोकर टिकत नाहीत, अशी खूप जणं तक्रार घेऊन येतात. मग ते मिळणार आहे का नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि आजार आणि शत्रूही कळतात सहाव्या घरावरून. आणि रोग हा शत्रूसारखाच असतो. कुंडलीतील सातवे स्थान. जोडीदार, व्यवसाय, भागीदारीत का स्वतंत्र हे समजतं आणि ओटीपोट कळतं. कुंडलीतील आठवे स्थान. वारसा हक्क, संपत्ती, टेबलाखालचा पैसा, ग्रॅज्युटी फंड मिळेल का आणि मृत्यूस्थान आणि याच्यावरून गुह्येंद्रिय कळतात. कुंडलीतील नववे स्थान. भाग्य, प्रवास, परदेश प्रवास, शुभ कार्य, काय घडणार आहे आपल्या हातून शुभ कार्य ते पण कळतं आणि इथं मांड्या कळतात कशा असतील. कुंडलीतील 10वे स्थान. व्यवसाय का नोकरी. एखादी व्यक्ती ही नोकरीतच रमती आणि मग नोकरी तो करत राहतो. व्यवसायात त्याला उत्कर्ष होत नाही, भरभराट होत नाही, हे आपल्याला तिथं कळतं. मग त्या व्यक्तीला आपल्याला सांगता येतं की तू नोकरीच कर बाबा, वडिलोपार्जित व्यवसाय आला म्हणून त्यात राहू नकोस, कारण तुला तिथं लाभ मिळणार नाही. वडिलांची संपत्ती मिळेल का हे समजतं. आणि गुडघे, आता हल्ली सगळ्यांचे गुडघे दुखतात, ते आपल्याला 10व्या स्थानावरून कळतं. आणि तुम्ही म्हणाल कळतं काय, तर इथं पापग्रह असेल, शुभग्रह असेल तर त्या अवयवाचा आपल्याला काही त्रास होणार आहे का, ऑपरेशन होणार आहे का हे समजतं. कुंडलीतील 11वे स्थान. ह्याच्यावरून पोटऱ्या कळतात पायाच्या आपल्या. मोठे भावंड आणि अनेक लाभ अनेक प्रकारचे. कुंडलीतील 12वे स्थान. तुरुंगवास, सरकारी नोकरी का व्यवसाय आणि शारीरिक आणि मानसिक काही त्रास आहे का, पावले आणि डोळा हे समजते. आता डोळा का, तर आपण खेळत असतात, लहान मुलंसुद्धा खेळतात, पडतात, काहीतरी डोळ्याला लागतं आणि ती व्यक्ती आपल्याकडे पत्रिका घेऊन आली तर आपल्याला कळतं की डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे, तर ते ऑपरेशनच करायला लागेल का औषधोपचारानं होईल. मग ते त्या जातकाला सांगितलं की त्याला आधार मिळतो. शेवटी काय आहे की मानसिक आणि बौद्धिक आधार देणं हेच कुंडलीचं काम आहे आणि आम्ही तेच करतो. फक्त ह्या पूर्वजांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून सांगतो आणि त्याच्यावर उपाय देतो. पुढच्या भागात भेटू तेव्हा आपण ग्रहांविषयी माहिती बघूया.